नमस्कार मंडळी. तर दसरा आणि दसऱ्याचा हा मी खूप लेट व्हिडिओ टाकत आहे, कारण माझ्या घरच्या कामामुळे मला वेळच मिळत नव्हता. म्हणून आज वेळ मिळाला तो व्हिडिओ टाकला. घरची पूजा केली, कारण आज लोखंडाची पूजा केली जातात त्यामुळं. तर घरची पूजा झाली आणि आम्ही आलो होतो इथे गोडाऊनमध्ये आमच्या, कारण इथे गोडाऊनमध्ये खूप कमी माल होता, कारण तिथली पण पूजा करायची होती. 2 गोडाऊन होते. आता त्या गोडाऊनमधला माल या गोडाऊनमध्ये शिफ्ट करायचा होता, तर इथे थोडा काही माल आणलेला होता. दसऱ्याच्या दिवसाला ना शस्त्रपूजन करतात, तर इथे आमचं सुद्धा पूजन चालू होतं. तर इथे वॉलचं पूजन केलं होतं हे टिके वगैरे लावून, आणि त्यानंतर मी घरी आली. तर इथे सायंकाळचा टाईमला म्हणजे झालेलाच होता, तर रांगोळी काढली आणि त्यानंतर फ्रेश झाली मी आणि रेडी झाली होती दसऱ्याला सोनं द्यायला सगळ्यांना. अमूल्याला पण मी रेडी केलेलं होतं आणि पहिल्यांदा तिला ना देवाच्या नमस्कार करून त्यांना सोनं द्यायला सांगितलं. आणि इथे नंतर आप्पाला आणि तिच्या आजीला तिने पण सोनं दिलं आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. म्हणजे ही जी आहे ना ही परंपरा आपल्या छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत ती घरच्या घरी आपल्या व्हायलाच हवी. तर त्यानंतर अमूल्याने मला पण सोनं दिलं होतं. आता माझा व्हिडिओ नाही आहे आणि ह्यामध्ये तिच्या पापाला तिने सोनं दिलं, त्यानंतर मी सगळ्यांना सोनं दिलं. आता घरचे म्हटलं ना की आपले मोठे असले ना की आपल्यापेक्षा त्यांना सोनं पहिल्यांदा द्यायचं आणि त्यानंतर आपण सगळ्यांना सोनं द्यायचं. तर आमच्याकडे जे काही शेजारी राहतात ते सगळेजण आमच्याकडे आले होते, म्हणजे सोनं द्यायला. आम्ही सगळ्यांना सोनं दिलं आणि त्यानंतर इथे आम्हाला जायचं होतं कृष्ण मंदिरामध्ये. तर कृष्ण मंदिरामध्ये देवाला सोनं वाहून आलो होतं आणि इथे अमूल्याचे काही फोटो क्लिक केले. त्यानंतर आम्ही ताईकडे गेलो, ताईला सोनं दिलं आणि त्यानंतर घरी आलो.